म्हणजे भाऊनी पहिली आज शॉपिंग करताय एकदम 300 रुपये 100 रुपये आलेले बिल जास्त वाढते वजीर जरा. 1000 रुपये घालवले आणि 100 रुपये आले साठी भाऊला. हा? मम्मीला वागेल आता काय तुला पण बिल वाढते 100 ते 300 रुपये बिल झालं. हे लवकरच आण वजीर. आणि किती आलं आपलं बिल? हा किती आलं? 2.5 पेक्षा जास्त झालं ते 2च्या वर 2.5 झाले गेले. 2.5 झाले 2च्या वर गेले 2.5 झाले आम्ही सांगतो आपल्या 2ची किती गेले शर्ट किती गेले आपले 7-8. मित्रांनो हे बघा ते शॉपिंग तर झाली आहे पण अजून पण मित्र आहेत आपले. यानं मग बघा टाइमपास चाललाय अजून पण चालू आहे बिलिंग तरी. बिलिंग झाल्यानंतरी अजून बघतात ते. अरे ब्लॉग करतो आम्ही पण आहे जोरात बोल मित्रा थोडा. चौघांचा फोटो काढा भाग्यश्रीला टँकर आणि बांधील की प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला. तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस गणपतीचा. तर आज सगळा चांगलाच गेला दिवस. आज चांगली आरती पण झाली दुपारपासून. पण बोलावंतर पुढे बाहेर जाऊ गणपतीला तर हे बघा पावसाने बोलून हे झालं बाहेर जायला देत नाही पाऊस. त्याच्यामुळे आता विचार झाला की आज संध्याकाळी जायचा प्लॅन होता. मित्रांनी गणपतीलाही बोलवलं होते काही ठिकाणी तर त्यामुळे थोडे प्लॅन होई झाले. बघू तर संध्याकाळपर्यंत प्लॅन पाऊस थांबला तर आपण नक्की कुठेतरी बाहेर जाऊ दुसऱ्या गणपतीला विजिट करायला म्हणजे दर्शन घेण्यासाठी. तर चालू गेला आता. कालचा आपला दिवस पण आगमनाचा होता. तर तुम्ही बघितलं तर काल चांगला भारी गेल्यानंतर रात्री मामाकडे घेतलं. मामाकडे आपला चांगला गाव झाला आणि नंतर सकाळी येऊन इथं आलो म्हणून आपल्याला आरती पण झाली गणपतीची. तर बघू आपलं अजून गणपती दिवस कसे कसे आता चांगले. म्हणजे अप्पा मोहरिया. Day 4. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ओटी शेंदुराची कंठी झके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदना वाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गणपती गणपती
साईडला या साईडला नाही, पहिले ठेवायचं आहे आरती झाल्यानंतर. तर मित्रांनो, तर आपल्या बापाचा विसर्जन झालं काल. तर काल मला रात्री जमला नाही खरं पूर्ण व्हिडिओ करायला, म्हणून आज करेल. तर चांगलं असं विसर्जन, जे बापा आले ही पहिल्या दिवशी, आता 5 दिवस झाले आणि बापाचं विसर्जन झालं. चांगलं गेलं 5 दिवस पूर्ण असं खेळत खेळत. पण आता घर थोडं मोकळं, ज्या बोलता पण शांत झाले असं. नाही तर बोलतो 5 दिवस आपण बोलला घर असतं खेळत असताना जेव्हा बाप्पा असतं आपल्यासोबत, त्या ह्याच्याने. ओके, तर मला वाटतं तुम्हाला नक्कीच माझा आवडला असेल ब्लॉग. तर पहिल्या दिवस तुम्ही बघितला असेल, चांगला असा आपण राजाचं आगमनही केलं, नंतर थोड्या पूजा केली, त्यानंतर आरती झाल्या. जर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की जसं मी माझ्या मामाकडे गेलो, इथं गणपती होता त्यांच्या इथंही. त्यांच्या इथं आपण चांगलं असतं, जेव्हा आपण जागरण होतं, त्यांचा 1.5 गणपती होता. त्यामुळे आपलं जागरणीच गेलं, तिथं सगळे खेळत होते, पत्ती खेळत होते त्या माहिती. आणि नंतर मग तिसरा दिवस जर जायला भेटला नाही पावसामुळे, आणि अजूनही खरं तर पाऊस चालूच आहे आपल्या इथं, एवढ्या पावसा अजून चालूच राहिलाय. आणि चौथ्या दिवशी आपल्या इथं सत्यांची पूजा होती, पण चांगली झाली खरं तर. त्या दिवशी जास्त मी आलो भेटत, त्यामुळे पण तेव्हा पाहुण्यामुळे आम्हाला टाइमच भेटत नव्हता खरं तर. तेव्हा जसं जेवढा होईल तेवढा. आणि 5 दिवशी आज शेवटी काल बघितलं मी, चांगलं असं बापाचं सगळं कार्य झाले आणि आपलं विसर्जन झालं. तर मी तुम्हाला नक्की माझा ब्लॉग आवडलाय का नाही नक्की मला सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला नक्की अजून कुठं मी नेक्स्ट ब्लॉग कुठला करू कसं नाही तेही कमेंट करून सांगा विसरू नका. आणि गाईज ज्याने पण तुम्ही सबस्क्राईब करेल प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि चॅनेलला नक्की व्हिडिओ आवडत असेल लाईक आणि शेअर करा विसरू नका. चला, मी तुमचा जास्त टाइम घेत नाही. तुमचं ऑर्थोडॉक्स भेटूया लवकरच.